नमस्कार. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्तीचा संगम. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंगाला पाहण्यासाठी जातात आणि हा धर्तीवरचा स्वर्ग सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. पंढरीचा पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्षे अविरतपणे चालू आहे आणि ती पुढेही अशीच सुरू राहील. पण वारी म्हणजे नेमकं काय, त्याचं महत्त्व काय आहे हे पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RJ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रातील विविध गावांतून सुरू होऊन पंढरपूर इथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा. ही पदयात्रा म्हणजेच वारी. आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा वारी होते. वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. या वारीला पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याचे कारण म्हणजे पूर्वी वाहतूक व्यवस्था नव्हती. त्यामुळे ती परंपरा ही आजही वारकरी वारीला जाताना पायी जातात.